मंडळी नमस्कार. आज मी मनमोहडी सारख्या ठिकाणी आज जंगलात फिरायला आलेलो आहे. तर आज तुम्हाला मी शेवळाची भाजी कशी असते, कुठे उगवते, काय हे दाखवणार आहे. आणि आम्ही शेवळाची भाजी आणण्यासाठीच आलेलो आहोत. तर माझ्यासोबत आमचे मित्र राजू, संदीप, प्रशांत, अविनाश आणि दांगटे साहेब, अतुल दादा आणि आमचे दुसरे अजून सगळे सवंगडी आहेत. तर आता मी शेवळाची भाजी कशी असते ते तुम्हाला दाखवणारच आहे आणि कुठे उगवते काय ते पण दाखवतोय. तर आता मनमोहडी असं एकदम दुर्गम डीप एरिया आहे. तर बघा कसं तुम्हाला मी व्ह्यू दाखवतोय. पूर्ण ही नदी दिसते, ही पूर्ण नदी आहे आणि नदीच्या बाजूला पूर्ण असा व्ह्यू बघा, सुंदर असं डोंगर, झाडं बघा छानपैकी आहे. तर आम्ही कॅमेरामन राजू दादा बघा व्यवस्थित काढतात शूटिंग. बघा व्ह्यू एकदम छान, पूर्ण झाडे आहेत आणि पूर्ण असे आमचे पूर्ण सवंगडी पण समोर दिसतात. बघा आम्ही सर्व कंपनी आहोत. आमचे दांगटी साहेब जरा थोडंसं मागं पुढं निघालेत, त्यांचं लक्षच नाही आमच्याकडं, तरी हरकत नाही. आणि बघा नदीत बघा कसं पाणी वाहते छानपैकी. हे आमचे मित्र राजू दादा, त्यांच्यासोबतच त्यांनीच आज आमचा मनमोहडीचा एक जंगलातला प्लॅन इकडे केलेला आहे. तर आम्ही त्याच्यासोबत आलेलो आहे. तर बघा किती निसर्गरम्य असं ठिकाण आहे. उंच असे डोंगर आहेत, पूर्ण झाडे आहे, पूर्ण जंगलाने व्यापलेला भाग आहे हा. आणि असं सुंदर असा परिसर. तुम्ही जर इकडे आला तर एकदम शांत, मन रमणारं ठिकाण आहे. प्रसन्न होतं. तुम्ही किती जरी थकव्याने किंवा तणावग्रस्त आहात, पण ह्या जर परिसरात आला तर निश्चितच तुम्हाला पूर्णतः शांतता मिळेल. कारण का तर या ठिकाणी आल्यावर ना कुठला फोन येत, ना कसली रेंज, ना काही नाही. अत्यंत निवांत. आणि पावसाळ्यात तर अतिसुंदर. जर तुम्ही पावसाळ्यात आला तर तुम्ही जणू काही एखाद्या काश्मीरसारख्या ठिकाणी आलात असंच तुम्हाला भासेल. एवढा असा नयनरम्य सुंदर परिसर आहे. तर मंडळी, जर तुम्हाला कधी वाटलं तर या परिसरात येण्याचा नक्की प्लॅन करा. मिशन मनमोहडी नक्कीच एकदा तुम्ही मनात आणा आणि या मनमोहडीच्या ठिकाणी या. मनमोहडी मनाला मोहून टाकणारा असा हा परिसर आहे. तर निश्चितच खूपच सुंदर आहे. तर नक्की तुम्हाला जर कधी योग आला या ठिकाणी येण्याचा बेत आखा. अरे चा, आम्ही ज्यासाठी आलो होते तर ते शोधायचंच राहिलं. तर आता आम्ही हळूहळू पुढे चालत निघतोय. तर आम्ही आज मनमोहडीच्या ठिकाणी शेवळाची भाजी शोधायला आलोय. तर बघू मग अतुल दादा ते पुढं गेलेत आणि आम्ही मागेच राहिले. बरं पुढे कॅच करतोय त्यांना, कारण सापडली का नाही शेवळ माहीत नाही. अरे अतुल दादाला काहीतरी सापडले दिसतंय. तर मंडळी, अतुल दादाला शेवळाची भाजी सापडलेले. बघा हे असं शेवळ असते. बघा अतुल दादांनी सुरुवात पण केलेली आहे. तर हे असं शेवळ असते. ती शेवळाची भाजी असं खाली कंद असतो आणि वर हे असं पूर्ण एक देठ येते, त्याला पूर्ण कांडीसारखी येते. तर हे असं पूर्ण असं खोदून कंद काढायचं नाही, कारण कंद काढला तर ते पूर्ण नष्ट होऊन जाईल. म्हणून आपण ते पूर्ण फक्त भाजीच अशी काढायची आहे. बघा अतुल दादाने हे काढलेली आहे भाजी. तर अत्यंत अशी खूप आयुर्वेदिक भाजी आहे. तर नक्की तुम्हाला आता हा सीझन आहे, या सीझनला तुम्हाला शेवळाची भाजी भरपूर मिळेल. तर तुम्ही थोडंसं जर जंगलाच्या ठिकाणी गेला तर निश्चित तुम्हाला मिळेल. आत्ता आमची शेवळाची भाजी शोधण्याची प्रतीक्षाच संपली. आता आम्हाला एकामागं एक अशी भरपूर शेवळं सापडायला सुरुवात झालेली आहे. तर आम्ही शोधतोय तरी अजून. बघा एवढा मोठं शेवळ आहे. याची शेवळाची भाजी तुम्ही जर चांगली मस्त घरी नेऊन स्वच्छ धुवून बारीक कापून चांगली शिजवून घ्यायची, त्या बोटाला शिजवायचा, आणि म्हणजे खाज येत नाही, खाज करणारी भाजी आहे. तर निश्चितच फायदा आहे. जर तुमचा मूळव्याध वगैरे असेल ना, यासाठी अत्यंत लाभकारक भाजी आहे. तर मंडळी, शेवळ आता सध्या जंगलात तुम्हाला उपलब्ध होतील. कुठेही तुम्ही जर जंगलात गेले तर तुम्हाला सहज असे दिसतील. तर निश्चित त्याची भाजी करा. खूपच आयुर्वेदिक आणि चांगले आहे. तर बघा आता आम्ही काढतोय. जरा आतमध्ये आहे ना, बघा किती मोठा पूर्ण. आणि बघा इकडे धोंडगा सर तुमचं शेवळ, धोंडगा सर शेवळ बघा शोधतात तिकडं. आणि मंडळी बघा अजून आमचे सहकारी इकडे बाजूला बघा. बघा हे बघा यांनी पण शोधलेले आहेत. किती सापडले तुम्हाला?
शेवळाची भाजी शोधण्यात आणि निसर्गाच्या सानिध्यात खूपच एक वेगळी मजा येते. तर मंडळी खूपच आनंद घेतलेला आहे. तुम्ही पण असं घ्या. कलर तो माती सारखा चालू आहे. हे बघा इथं दुसरं आहे बघा, छोटं आहे. उगतच नको ना, ते कांदा सकट निघेल. हे छोटं आहे तर आता ते खोदून काढावं लागेल असं काडीने पूर्ण. बघा ते काठी मागू. हे बघा दुसरं पण निघालंय. अरे काय राहू दे पुढच्या टाइम हा आहे. हे बघा आता हे आम्ही खोद बरोबर इथं पण 2 आहेत. हे बघा दुसरं शेवळ सापडलेलं आहे आणि आता हे दुसरं पण बघा तोडलेलं आहे. असं एकामागा एक आम्हाला बघा 1 2 3 4 5 6 5-6 जवळजवळ भेटलेले आहेत. आणि तुम्हाला किती मिळाले? हा बघा यांना 2 असे आम्ही प्रत्येकाला जवळजवळ 2 3 3 3 4 4 मिळालेले आहेत. हो हो बघू ना. आणि राजू दादाला आणि इकडे वहिनीला पण सापडले कोण आणि त्यांनी खोदायला घेतले. बघा बघा सापडलंय सापडलंय सापडलंय. अरे वा 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 वा. बघा अशी शेवळाची भाजी असते बघा. अशी दिसत नसते, ती पटकन लक्षात येत नाही. मातीच्या सारखा कलर असतो त्यामुळे पूर्ण लक्षात येत नाही. बघा आता शोधून शोधून काढलेले. आणि मंडळी आम्ही आता शेवळाची भाजी पूर्ण गोळा केलेली आहे आणि आमची आता भाजीची सोय पूर्ण झालेली आहे. तर आमचा आता पूर्ण ग्रुप आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. परंतु असं निघता निघता बघा अजून पुन्हा तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो बघा मनमोहाडीचा. तर सुंदर अशी मनाला मोहून टाकणारी ही मनमोहाडी डोंगर दऱ्याच्या कुशीत नदीच्या बाजूला असं हे वसलेलं सुंदर असं टुमदार गाव, कौलारू घरांनी सजलेलं असं जणू काही पूर्ण आपण कोकणातच आलो आहे. पूर्ण अशा ठिकाणी वाटतंय असं हे सुंदर गाव आहे. तर मंडळी नक्की तुम्हाला कधी योग आला तसं ह्या ठिकाणी या. प्रसन्न निसर्गरम्य असं ठिकाण आहे. जर अशा अनेक विविध माहिती करता पाहण्याकरता तुम्ही माझ्या रामपाल उपचार हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओची किंवा नवनवीन जी माहिती मी दिली त्याचा अलर्ट येऊन जाईल. जर मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. धन्यवाद.